संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काल प्रदेश अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली ज्या ज्या ठिकाणी महापालिकेच्या निवडणुका घोषित झालेल्या त्याची एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये प्रदेश अध्यक्षांनी क्लिअर कट आम्हाला सूचना दिल्या की ज्या महापालिकेमध्ये शक्य असेल तर त्या पालकमंत्र्यांशी किंवा त्या प्रभारींशी आपण युतीच्या संदर्भामध्ये चर्चा करायची आणि युतीच्या संदर्भामध्ये चर्चा करून आपण निवडणुका युतीमध्ये त्या ठिकाणी निवडणुकांना समोर गेलं पाहिजे अशा सूचना दिल्या। त्याच धर्तीवरती आज आम्ही जळगाव महापालिकेची बैठक या ठिकाणी आत्ता बोलवलेली होती। दुपारनंतर धुळ्याला आहे। या दोन्ही महापालिकेच्या चर्चेच्या संदर्भामध्ये प्रमुख जे नेते आहेत जिल्ह्यातले त्यांच्याशी चर्चा झालेली आहे। महायुतीमधले गुलाबराव पाटील साहेब असतील किंवा गिरीश महाजन साहेब असतील त्यांच्याशी सुद्धा काही अंशी आमची चर्चा झालेली आहे। त्यात उद्याचा निकाल लागल्यानंतर परवा याच्यावरती एकत्र बसायचं आणि आपल्याला युती करता येणं शक्य असेल तर त्या प्रमाणामध्ये तसा प्रयत्न करायचा। पण आत्ता त्यांनी काय म्हटलेलं आहे याच्यापेक्षा 10 वर्षामध्ये कुठल्या निवडणुका आत्ता झालेल्या नाही आहेत आणि या 10 वर्षामध्ये बरीच परिस्थिती आत्ता त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 10 वर्षापूर्वी वेगळा होता, शिवसेना वेगळी होती, भाजप शिवसेना वेगळी होती। त्यामुळे आत्ता त्या मागच्या गणितांना आत्ता कुठेतरी अवलंबून राहून त्याच्यावरती चर्चा करायची असं काही होणार नाही। ज्या ठिकाणी इलेक्टिव्ह मेरिट असेल त्या ठिकाणचा आग्रह त्या प्रभागातला किंवा त्या नगरसेवकाच्या उमेदवाराचा आग्रह आमच्या पक्षाकडनं त्या ठिकाणी केला जाईल। युतीमध्ये ज्या काही गोष्टी घडतील किंवा चर्चेअंती ठरतील त्याच्यानंतरच आपण कोण काय म्हणतं याच्यापेक्षा नेत्यांबरोबर चर्चा झाल्यानंतरच याच्यावरती आपण चर्चा करू शकतो। आम्ही आमच्या जिल्हाध्यक्षांच्या माध्यमातून जवळपास मागच्या 3 दिवसापासून आम्ही उमेदवारी ज्यांना ज्यांना करायची इच्छा असेल इच्छुक उमेदवारांचे अर्ज भरलेले आहेत। आत्ता आमच्याकडे जवळपास 79 अर्ज आलेले आहेत। साधारण 2 दिवसामध्ये हे 150च्या आसपास अर्ज येऊ शकतात। प्रत्येक प्रभागामध्ये कॅपॅसिटी असलेला किंवा जनसंपर्क असलेला लोकांच्या मनात असलेला उमेदवार हा कोणत्या कोणत्या प्रभागात किती चांगला राहू शकतो असं चयन केलं जाईल। आत्ता प्राथमिक अंदाज जो आम्ही घेतलेला आहे त्याच्यात जवळपास 35 ते 40 उमेदवार आमचे इलेक्टिव्ह मेरिटमध्ये आहेत आणि त्याच्याबरोबरच काही माजी नगरसेवक काही माजी आत्ताचे नगरसेवक हेही आमच्या जिल्हाध्यक्षांच्या संपर्कात असल्यामुळे त्यांच्या बाबतीमध्ये पुढच्या 3 दिवसामध्ये आमची जी काही कमिटी नेमलेली आहे त्या कमिटीसमोर विचारविनिमय करून योग्य निर्णय घेतला जाईल आणि ते उमेदवार जर का चांगले ठरत असतील आणि महायुतीमध्येही त्याची सक्रिय चर्चा जर का होत असेल तर आम्ही पुढच्या उमेदवारांच्या बाबतीमध्ये क्लिअर कट भूमिका आमची मांडू। नाही असं किती जागांवर तडजोड असं काही म्हणता येत नाही। याच्यात इलेक्शन आहे, इलेक्शनमध्ये इलेक्टिव्ह मेरिटच कॅल्क्युलेट केलं जातं। आमच्याकडे 35 ते 40 उमेदवार असे आहेत की ते निवडून येऊ शकतात। असे उमेदवार एवढी संख्या जर का असेल तर कुठे समजा जर का चर्चेअंती आमच्या उमेदवारापेक्षा त्यांच्याकडे चांगला उमेदवार जर का असेल तर एक पाऊल मागे पुढे होऊ शकतं, पण चर्चा झाल्यानंतरच याच्यावरती बोलता येईल। महायुतीची चर्चा बोलणीच झाली नाही तर फिसकटण्याची आपण आता विचार करण्यात काही अर्थ नसतो। जोपर्यंत बोलणं होत नाही त्यांच्याशी चर्चा होत नाही। पण आत्ताच्या जे काही बोलण्यावरून मी जे काही गुलाब भाऊंशी बोललो असेल, राजूमामा भोळेंशी बोललो असेल, मंगेश चव्हाणांशी बोललो असेल, त्यांनी मला पॉझिटिव्ह या ठिकाणी सिग्नल दिलेला आहे। आपण 23 तारखेला या संदर्भात बोलू। उद्या नगरपालिकेच्या निवडणुका संपल्यानंतर काउंटिंग संपल्यानंतर परवा याच्या बाबतीमध्ये एकत्र बसू, अर्जांचं चयन होईल आणि त्याच्यानंतर त्यांच्याबरोबर चर्चा होईल। आता कोणी डांबून ठेवलेलं आहे, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी डांबून ठेवलं आहे, भाजपच्या डांबून ठेवलेलं आहे। नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मतदार राजा असतो, त्यांचे संपर्क स्थानिक स्तरावरती सर्व पक्षाच्या सर्व नेत्यांच्या सर्व उमेदवारांबरोबर असतात। त्यामुळे एकमेकाशी कुठे काही संपर्कामध्ये आले असतील त्यात अशा प्रकारचे आरोप होऊ शकतात, परंतु ती वस्तुस्थिती नसते। मला नाही वाटत की असं काही पैशांकरता कोणी डांबून ठेवलं असेल आणि पैशांकरता डांबून ठेवण्याकरता कोणी आमंत्रण दिलं असेल असं काही होत नाही। संपर्कात एकमेकाच्या आले असणार आणि तिथं विरोधकांनी काही हुल्लडबाजी केली असेल तर हा प्रकार झाला असेल। हा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार हा चर्चेचा विषय माझा राहू शकत नाही। याच्यात पक्षश्रेष्ठीच ठरवतात आणि पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो संपूर्ण महाराष्ट्राला स्वागतार्ह राहील। आता हे मीडियाच्या माध्यमातून आम्हाला प्रामुख्याने ह्या पक्षाची नाराजगी, त्या पक्षाची नाराजगी, या पक्षाला जास्त बळ दिलं गेलं, त्या पक्षाला बाजूला ठेवलं गेलं, हे माध्यमांतून प्रामुख्याने बघायला मिळतं।
पण वस्तुस्थिती अशी आहे की तिन्ही पक्षांचं समन्वय अतिशय चांगलं आहे. तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या मनामध्ये महायुतीच्याच माध्यमातून निवडणुकीला जायचं आहे असाच निर्णय जवळपास झालेला आहे. आणि तशा प्रकारच्या सूचना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष तटकरे साहेब असतील, दादा असतील, अजितदादा असतील यांनी आम्हाला क्लिअर कट सूचना दिलेल्या आहेत की आपण महायुती म्हणून निवडणुकीसमोर जा, तसा पहिला प्रयत्न करा. स्थानिक पातळीवर दादा महायुती नाही झाली समजा आपले, तर विरोधकांसोबत जाऊ शकतो का आपण? आता या बाबतीमध्ये मी परत एकदा खुलासा करतो की पहिलं प्राधान्य आमचं महायुतीच्या नेत्यांबरोबर चर्चा करणं, ही जबाबदारी आणि कर्तव्य समजून आम्ही महायुतीच्याच नेत्यांशी चर्चा करणार. 23 तारखेनंतर महाराष्ट्रामध्ये ज्या काही सूचना दिलेल्या आहेत प्रदेश अध्यक्षांनी ते ह्याच दिलेल्या आहेत की पहिला प्रयत्न आपण महायुतीचे समन्वयक जे असतील त्या समन्वयकांबरोबर चर्चा करावी आणि ती चर्चा झाल्यानंतरच पुढची पावलं प्रदेश अध्यक्षांशी किंवा वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतरच पुढची पावलं कुठली उचलायची असतील तर ती उचलायचं काम हे प्रदेश अध्यक्ष किंवा वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतरच होईल. आता नगरपालिका निवडणुकांचा निकाल आहे उद्या, आपल्याला काय अंदाज आहे? मला आत्मविश्वास आहे की ज्या पद्धतीने अजितदादांनी विकासाची भूमिका घेऊन आज महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाढवलेली आहे. आपण महाराष्ट्राचा विचार न करता जळगाव जिल्ह्याचा जरी विचार केला, आमचे बोटावर मोजणे इतके केवळ फक्त नगरसेवक होते. मला आत्मविश्वास आहे की जवळपास आम्ही 177 नगरसेवक पदाचे उमेदवार आणि 6 नगरपालिकांमध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार उभे केलेले आहेत. उद्याच्या निकालामध्ये आम्हाला चांगलं यश येईल. आमची संख्या त्या ठिकाणी चांगली असणार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद जळगाव जिल्ह्यामध्ये मला असं वाटतं की उद्याच्या निकालानंतर स्पष्ट होईल.